त्रेतायां मुच्यते मुनिः द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शङ्करं स्मृतम्। शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। पूजनीय मंदाताई यांच्या चरणांना साष्टांग लोटांगण घालतो। आदरणीय नीलाताई त्यांनी आज हे पठण केलेलं आहे दुसऱ्या वल्लीचं, त्यांना नमस्कार करतो। तुम्ही सगळे श्रोते मनापासून हे सगळं ऐकता, तुम्ही भगवत स्वरूप आहात, तुम्हालाही नमस्कार करतो। आणि आपण सगळे मिळून शांती पाठ म्हणू आणि आज दुसऱ्या मंत्राकडे वाटचाल करूया। सगळ्यांनी मनामध्ये किंवा म्यूट असेल तर मोठ्यानी घरी शांती पाठ म्हणावा। गुरु शिष्याचं वेवलेंग जुळतात, मिलन होतं, ऐक्य होतं। शांतीपाठ फार मोलाचा आहे उपनिषदांचा आणि तो बसून शांतपणे अंथरुणावर लोटून नाही, फिरता फिरता नाही, चालता फिरता उपनिषद ऐकलं तरीही ऐकल्यासारखं वाटतं, पण ते श्रेयस्कर होत नाही, प्रियस्करच होतं असं। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस् ततो संप्ररीत्य विविनक्ति धीराः। श्रेयो हि धीरोभिप्रेयोऽसि वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते। हा दुसरा मंत्र या ठिकाणी आपण म्हटलाय। काल पहिल्या मंत्रातला थोडासा राहिलेला भाग आणि आजचा दुसरा मंत्र, या दोन्ही गोष्टी आता आपण एकत्रित घेऊया। काल आपण श्रेय कशाला म्हणतात आणि प्रेय कशाला म्हणतात, श्रेय आणि प्रेय विवेक काल आपला स्पष्ट झालेला आहे। एका उत्तम अभ्यासू साधकाचं फोनवर बोलणं झालं आणि ते म्हणाले की मला इतकं आवडलं तुमचं सांगणं
की मेडिकलला जाणं श्रेयस्कर की इंजिनिअरिंगला जाणं श्रेयस्कर, असं म्हणणाऱ्या लोकांसमोर दोनही मार्ग प्रेयस्करच आहेत, हे तुम्ही स्पष्ट सांगितल्यामुळे श्रेय आणि प्रेयाची शंका मनात राहिलेली नाही. तसाही त्यांचा अभ्यास उत्तम असल्यामुळे त्यांच्या मनात ती शंका नव्हतीच. परंतु ऐकणाऱ्या श्रोत्याच्या मनात ती शंका राहिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे, असं मी गृहीत धरतो. त्यांचा अधिकार मोठा आहे आणि त्यामुळे त्यांना शंका नव्हतीच. ते स्वतः प्रवचन करते आहात आणि म्हणून ती शंका श्रोत्यांच्या मनात राहणार नाही असं त्यांना म्हणायचं होतं, हे माझ्या लक्षात आलं आणि त्यांचे शब्द मला आशीर्वाद वाटले. आपला विषय सुरू आहे, जे मनाला श्रेय प्रेय विवेक. आणि आजचा विचार आहे, असं असतानाही लोक प्रेयाच्या मागे का धावतात? दोन्ही आज आपण स्पष्ट करू. जे इंद्रियांना आणि मनाला तत्काळ रुजतो, हवं हवंसं वाटतं, त्याशिवाय चैन पडत नाही, त्याला प्रेय असं म्हणतात. टीव्हीची सिरियल, डायबेटिक माणसाला हवी असलेली साखर. माझा व्यवसायिक वैद्यकीय शास्त्राचा होता. रात्री सगळे झोपल्यानंतर फ्रीज मधले गोड पदार्थ घरातला मालक चोरून खातो. चोरून का बरं? बाकी सगळ्यांनी बंदी घातलेली असते की तुम्ही गोड खाऊ नका, तर रात्री उठल्यानंतर हे महाशय गोड खातात आणि सांगतात की माझी शुगर लेवल कमी झाली असेल म्हणून मला एवढी तीव्र इच्छा निर्माण झाली आहे गोड खाण्याची, तुम्ही मला अडवू नका. ग्लुकोमीटरनी आपली लेवल चेक करून घे. पण ती मनाची जी धाव असते ना, ती माणसाला विचाराचं प्राबल्य त्या धावीकडे जोडण्याचा प्रयत्न करते. मनुष्याचा स्वभाव आहे. आपण जे करतो ते कसं बरोबर आहे हे सांगण्यासाठी माणूस अतिशय प्रयत्नशील असतो. चोराला सुद्धा विचारलं ना की तू चोरी करतोस हे बरोबर करतो का, तो म्हणेल का न करू, अहो जर मला नोकऱ्या मिळत नाही, कामधंदा मिळत नाही, तर मी चोरी केली, यात काय चुकलं? पहा, म्हणजे कोणतीही बाजू लढवायला आपलं मन बुद्धी वकील म्हणून तयारच असतं. म्हणून वकील आपल्या आतच उभा आहे, लक्षात ठेवा. असो, नुसत्या डायबेटिक माणसांना मी धारेवर धरत नाहीये. दमेकऱ्यांना गार वस्तू हवे असतात, श्रीखंड, आईस्क्रीम. जॉन्डिस झालेल्यांना तळलेल्या वस्तू हव्या असतात. प्रेयसाने एकदा मनामध्ये ठाण मांडलं की मग प्रेयसासाठीच माणूस मोटिवेट होतो. मुलगी दूर राहते, अगदी दुसऱ्या टोकाला जायला 20-20, 30-30 तास लागतात. मुलाकडे आणि मुलीकडे जायला 20-20, 30-30 तास लागतात. पण शिवगडला चला म्हटलं, लांब आहे हो म्हणतात फार. अहो मग तुमच्या मुलांकडे आणि मुलींच्या गावाला जायला तुम्हाला लांब नाही का वाटत? ते प्रेयस आहे. 4 दिवस घर कसं सोडणार? 4 दिवस हा सगळा कार्यक्रम कसा सोडणार? मग आता कोणाकडे कार्यक्रम आहे आणि लग्न आहे, जावंच लागतं हो. काहीतरी ऍडजस्ट नाही केलं तर समाजात कसं राहायचं? म्हणजे तिथे ऍडजस्टमेंट करता येते. तिथे समाजात कसं राहायचं म्हणून गेलंच पाहिजे, त्याला बरोबर आहे म्हणणारे सगळे आजूबाजूचे पण तयार असतात. कारण त्यांनाही तसंच हवं असतं ना त्यांच्या वेळेला. पण बाकी वेळेला एवढ्या दूर कसं येऊ? आमच्याच्यानी प्रवास कसा होईल? प्रेयसाने मनामध्ये ठाण मांडलं की माणूस प्रेयसासाठी मोटिवेट झालेला असतो. पण गंमत अशी आहे की श्रेयसाचा विचार जर अंतःकरणामध्ये पटला, जे माझं अंतिम कल्याण करणार, अशा श्रेयसाचा विचार जर मनामध्ये ठसला, तर
त्याचं आत्मकल्याण झाल्याशिवाय राहत नाही. तो परमानंदापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून श्रेयस हा अविद्या प्रेयस म्हणून प्रेयस हा अविद्याजन्य मार्ग आहे आणि श्रेयस हा विद्याजन्य मार्ग आहे. आपल्याला ऋषी नेहमी श्रेयस मार्ग सांग. पूर्वी तुम्हाला माहिती असेल की राजगुरू असत. राजगुरूंची काय गरज आहे? एवढा मोठा राजा, त्याच्याजवळ इतकं मोठं वैभव आणि त्याच्याजवळ शक्ती, विचार करण्याची पण शक्ती, सैन्यबल आणि वैचारिक बल असताना सुद्धा त्या राजाला राजगुरूंची काय गरज आहे? याचं उत्तर आहे की या वैभवामध्ये कधी बुद्धी घसरून जाईल हे सांगता येत नाही. आणि जो या वैभवाचा उपभोग घेत नाही असा राजगुरू. वशिष्ठ राजमहालात राहत नव्हते. बाहेर बाहेर पर्णकुटीमध्ये राहत होते. राजवैभवाचा आस्वाद घेत नसत. राजाने बोलवलं की यायचे. अहो याज्ञवल्क तर रथही स्वीकारत नसत. याज्ञवल्क्य राजाचे रथ सुद्धा स्वीकारत नसत. कारण त्यांना योग्य निर्णय द्यायचा असतो. त्यावेळेला आपलं मन डिफ्लेक्ट होऊ नये याची काळजी घेतात. तुम्हाला गंमत सांगतो. नाव पण सांगितलं असतं, पण 2-4-5 नाव आहेत. कोणाकोणाची घेऊ? पीएचडी या करता येणारी जी काही मंडळी, ती मंडळी त्यांच्याकडे थिसिस तपासायला आल्यानंतर ज्याचा थिसिस तपासायला आला त्याच्याकडे चहा प्यायला सुद्धा जात नसत. अशी लोक पाहिली मी. त्यांच्याकडे चहा प्यायला सुद्धा जात नसत. त्यांच्याकडनं भेटवस्तू स्वीकारत नसत. आणि मग तो पीएचडी ला योग्य आहे की नाही त्याचा थिसिस तपासून झाल्यानंतर त्याला पीएचडी सँक्शन केल्यानंतर, विद्यापीठाने ती दिल्यानंतर सगळं झालं की मग म्हणायचे जोपर्यंत तुमचा थिसिस माझ्याकडे आहे मी तुमच्या भेटीचा, तुमचा माझा संबंध येता कामा नये. म्हणून मी तुमच्याकडनं चहा सुद्धा पिणार नाही. कारण श्रेयसापासून निवृत्त होण्याची शक्यता आहे आणि प्रेयसाकडे धावण्याची शक्यता आहे. अशी लोक मला बघायला मिळाली आता सुद्धा. लोपलं काही समजू नका. काही लोपत नाही. केवढाही कलियुग तीव्र स्वरूपामध्ये राहो, सत्य मार्गाने चालणारे 4-2 लोक असणारच. परित्राणाय साधूनाम संभवामी. म्हणजे प्रलयाच्या काळी सुद्धा एवढा उत्पात माजल्यानंतर सुद्धा 4 साधू आहेतच तिथे. आणि म्हणून भगवंत जन्माला येतात. दुर्जनांसाठी नाही जन्माला येत आहे. श्रेयसाचा अवलंब करणाऱ्यांसाठी भगवंत अवतार घेतात. हे श्रेयस मार्गावर चालणाऱ्याचं केवढं मोठं पारितोषिक आहे. हियतेर खाद्य उप्रेयो वृणीते. प्रेयस मार्गाचा जाणारा व्यक्ती हा अंततः दुःखालाच जाऊन पोचतो. अन्यश्रेयोन न्यदुतैव प्रेयस्ते उभे नानार्थे पुरुष सीनीतः. कालची श्लोकातली राहिलेली ओवी आहे. ज्याचं अंतःकरण रागाला, आसक्तीला, द्वेषाला, तिरस्काराला, क्रोधाला बळी पडलेला आहे तो सत्याला जाणू शकत नाही.
तो यथार्थ ज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही. एखादा जर तहान भुकेने तडफडतोय आणि त्याला ज्ञान दिलं, उपयोगाचं आहे का हो? नाही उपयोगाचं. त्याला वाटतं आपल्या उपयोगात आलं असेल, आपण ऐकलं म्हणून. काही होत नाही. ज्ञानाच्या ओढीने मनापासून ऐकलं असेल, तर त्याला ते कळणार आहे. काही लोक आडवे होऊन ऐकतात आहे अंथरुणावर. काही लोक फिरता फिरता आत्ता सुद्धा कठोपनिषद ऐकतात आहे. त्यांना वाटतं आपण ऐकलं, आपलं कठोपनिषद झालं म्हणून. अजिबात त्या भ्रमात राहण्याचं काही कारण नाही. तुमचा पहिला उद्देश फिरणं किंवा लोटणं. काही लोकांना डोळे बंद करून आपण एकाग्रतेने ऐकतो असं वाटतं आणि मग ते डोळेही बंद करतात आणि आडवे पण होतात. तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणतोय ते. असे फसवणूक करणारी जी लोक आहेत ऑनलाईन वर, ते स्वतःच हानी करून घेऊन राहिले, स्वतःच नुकसान करून घेऊन राहिले. आपल्या अंतःकरणाला फसवून राहिले. ऑफलाईन असतं तर सांगता आलं असतं, हो जरा डुलकी घेता बरं तुम्ही. ऑनलाईन वर असं सांगता येत नाही. पण ज्याचं त्याला नक्की कळणार आहे, एवढं मी सांगतोय ना, त्यातून जागे झाले तर ठीक आहे. आत्ताच आपण एक व्हिडिओ पाहिलाय. आडवं होऊन ऐकत होती ती व्यक्ती. ते यथार्थ ज्ञान ग्रहण करण्याच्या स्थितीत नसतात. पण काहीतरी ऐकलं असं त्यांचं समाधान होत असतं. ज्याच्या मनात राग आहे, ज्याच्या मनात आळस आहे, ज्याच्या मनात मोह आहे, ज्याच्या मनात लोभ आहे, तो यथार्थ ठीक योग्य पद्धतीने ऐकून घेण्याची शक्यता नसते. म्हणून उपनिषद समजत नाही म्हणणाऱ्यांची संख्या खूप असते. अंतःकरणातला रागद्वेष घालवलेले नसतात. उपासना एकाग्रतेने केलेली नसते. करायची म्हणून ती केलेली असते. माझ्याकडल्या उपासनेमध्ये संख्या किती? लक्ष कोणीकडे? रेकॉर्ड ब्रेक संख्या. लक्ष संख्येकडे आहे. उपासनेतून तुम्हाला मग उपनिषद नाही कळणार आणि न ऐकणं चांगलं आहे. ते सांगतात आम्हाला फिरणं गरजेचं आहे. आमच्या प्रकृतीसाठी डॉक्टरांनी सांगितलं. अगदी बरोबर आहे. तुम्ही फिरायलाच जा. तुम्ही फिरायलाच जा. तुमचं फिरणंच योग्य आहे. हे नाही झेपणार आहे. गंगेने ज्या वेळेला अवतरण केलं, तेव्हा क्षुल्लक माणसाच्या डोक्यावर पडली असती, तर तो त्याच्या डोक्यासह पाताळात गेला असता. म्हणून भगवान शिवशंभूंनी ते आपल्या जटेमध्ये स्वीकारले आणि त्यानंतर त्या जटेमधून तिचं भगीरथाच्या कृपेने अवतीर्ण झाली आहे भूतलावर. तसं उपनिषद रूपी जी गंगा आहे, चिन्मय मिशननी तर याला उपनिषद गंगा नाव दिलंय. ही उपनिषद रूपी गंगा सामान्याला डोक्यावर घेता येणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून जी आडवे होऊन ऐकतात आहे, जे फिरता फिरता ऐकतात आहे, समजून घ्यावं, वाट लागली ऐकण्याची. ज्याचं अंतःकरण राग द्वेष सुडानी पेटलंय, त्याला कसं कळणार आहे उपनिषद? म्हणून उपनिषद कठीण वाटतं. उपनिषद कठीण नाहीये. अहो घरात सगळीकडे जर कचराच पसरला असेल, तर एखादा येणारा माणूस म्हणतो, कुठे बसू हो, मला तर काही कळूनच नाही राहिलं. सोफावरही खेळणी आहे, इकडे पण वस्तू ठेवल्या आहेत, तिकडे पण आहे. कुठे बसावं काही कळत नाही, पाय ठेवायला जागा नाही. याचा अर्थ त्याला बसता येत नाही असं नाही आहे. त्याला बसता येत आहे पण बसायला जागाच नाही. रागद्वेषादी, कामक्रोधादी, मलविक्षेपादी विकार आणि दोष यांचं साम्राज्य ज्या अंतःकरणामध्ये आहे, त्या अंतःकरणाला उपनिषद रुचत नाही. उपनिषदी न रुचे.
वेदशास्त्री न वेचे, त्याला शास्त्र नाही उचलून घेता येत. क्रोधात ज्ञाननाशनम, कामात क्रोधात ज्ञाननाशनम, कामात कर्मनाशनम, लोभात भक्तिनाशनम. म्हणून आचार्य म्हणतात, वैराग्य रागोपादिभ्याम अज्ञातो भय लक्षणा. केवळ वासनांना जबरदस्तीने मारून चिरडून वैराग्य येत नाही. विषयांपासून आणि वासनांपासून दूर पळून जाऊनही वैराग्य येत नाही. म्हणून शब्द वापरला आहे विप्लव. काय शब्द वापरला आहे? विप्लव. विप्लव शब्दाचा अर्थ कोंडमारा असा. कोंडमारा निर्माण करून साधक आपली फजिती करतो आणि त्याला श्रेय मार्ग नाही गवसत. त्याला बाहेर पडण्यासाठी धर्म आणि मोक्ष यांच्या काठांमधून अर्थ आणि कामांचा प्रवाह झाला पाहिजे. धर्म आणि मोक्ष या काठांमधून, नदी दोन काठांमधून वाहते ना, या दोन काठांमधून, धर्माच्या आणि मोक्षाच्या काठामधून अर्थ आणि कामाचा प्रवाह राहिला पाहिजे. धर्मा अविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्ष. धर्माला धरून काम मान्य आहे, धर्माला धरून अर्थार्जन मान्य आहे, पण धर्माला सोडून मान्य नाही. कट प्रॅक्टिस करून मिळवलेले पैसे त्या डॉक्टरला यथार्थ आत्मज्ञानाकडे घेऊन जाणे शक्य नाही. आपल्या पेशापुरता बोलावं, गरज नसताना टेस्ट लिहून देणं, बाहेर लागे बांधे संबंध टिकावे आणि त्यांचेही आपल्याकडे पेशंट्स यावे म्हणून कट प्रॅक्टिसेस करणं मोक्षाला हानिकारक आहे, लक्षात घ्या. धर्माच्या नियंत्रणात अर्थ आणि काम असण्याची गरज आहे, तेव्हा मोक्षाच्या काठाला जाता येईल. धर्माच्या काठावरून अर्थ आणि कामाच्या नदीत पोहून मोक्षाच्या काठाला जायचं असेल, अर्थ आणि काम हे नियंत्रणात लागतील. आणि म्हणून धर्मानुसारच अर्थ आणि काम याची प्राप्ती झाली पाहिजे. अंतःकरणामध्ये मी ब्रह्म आहे ही वैराग्य वृत्ती तयार झाली पाहिजे. म्हणजे मी देह आहे ही अनासक्ती तयार झाली. मी देह आहे याबद्दल अनासक्ती तयार झाली. खूप सुंदर वाक्य आहे, नाविरतो दुश्चरितात. काल मला संस्कृतच्या प्राध्यापिका दिसल्या पुसतच्या, खूप आनंद झाला. म्हणून संस्कृत थोडस उद्घृत करतो. नाविरतो दुश्चरितात नाशांतो ना समाहिता, नाशांत मानसो वापी प्रज्ञाने नैव मापनयात. नाविरतो दुश्चरितात नाशांतो ना समाहिता. सामान्य व्यक्तीसाठी दुश्चरित्र सोडा, कामक्रोध समूळ फेका, समाहित चित्त समाहित असू द्या. नाशांता मानसो मापी, मनोराज्याचा नाश करा. प्रज्ञाने नैव मापनुया, मन प्रसन्न शांत आनंदी तृप्त ठेवणं आत्मज्ञानाकडे जाण्याचं वैभव याच्यामध्ये सामावलेलं आहे. आचार्य म्हणतात, ते श्रेया श्रेयसी उभे नानार्थे भिन्न प्रयोजने सती पुरुषमध्ये कृतम वर्णाश्रमादी विशिष्टम सीनीतो. प्रेय आणि श्रेय दोघांचे भिन्न भिन्न प्रयोजन आहे. जे मला आवडतं ते प्रेयस, जे मला आवडत नाही पण माझ्या कल्याणार्थ असतं ते श्रेयस. लहान मुलाला, लहान शब्द असू द्या,
ज्याला हे कळत नाही त्याला लहान म्हणायचं. खेळावंसं वाटतं पण अभ्यास करावं असं वाटत नाही, तो लहान. सिनेमाला जावंसं वाटत असलं कॉलेजमध्ये असे ना, पण अभ्यास करावासा वाटत नाही, तो लहान. ज्याला प्रेयस हवं वाटतं पण श्रेयस नको असतो, तो लहान. प्रत्येकाला, आपल्या सगळ्यांना, ऑनलाईन वर असणाऱ्या सगळ्यांना दोन मार्ग उपलब्धच असतात, नेहमी करता उपलब्ध असतात. पण एकाच वेळी दोनही मार्गाचा अवलंब करता येत नाही. म्हणून श्रेयाचं प्रयोजन मोक्ष आहे आणि प्रेयाचं प्रयोजन बंधन आहे, दुःख आहे. मला जर मोक्ष मिळवायचा असेल, मला जर अमृतत्व प्राप्त करायचं असेल, मला जर आनंद प्राप्त करून घ्यायचे असेल, तर त्यासाठी मला झोकवून दिलं पाहिजे, धर्माधिष्ठितच मला काम केलं पाहिजे. पण बाकी डॉक्टर्स पाशी कार आहे, माझ्यापासून माझ्याकडे ती लवकर आली पाहिजे, त्यासाठी मग मोठं घबाड कर्ज घेऊन टाकायचं आणि मग ते त्याचं व्याज डोक्यावर बसतो या चिंतेनी. 200 रुपये घ्यायचे, त्याच्याकडनं 500 रुपये कसे घेता येईल याचा प्रयत्न करायचा. गेलं, मोक्ष गेला हातचा. प्रत्येकाच्या जीवनात श्रेयस आणि प्रेयस मार्ग एका वेळी उभे असतात, एकत्र मिसळलेले उभे असतात. भोगलंपट, स्त्रीलंपट, कामुक माणूस हा शाश्वत शांती, समाधान, तृप्ती याच्याकडे न जाता अधपतित होतो. हा प्रेयसाचा उदय आहे. याला क्षणिक सुख आहे हे ज्यांनी जाणलं आणि त्यानंतर सुद्धा काम्य मार्गाचा अवलंब न करता आपलं जीवन कल्याणार्थ खपवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, तो श्रेयस मार्गाचा अधिकारी असतो, लक्षात ठेवा. ज्ञानदेवांना जमीन घेता नसती आली का हो? राजा रामदेव राय ज्ञानदेवांसाठी काहीही करायला तयार होते. त्यांना प्रॉपर्टी जमवता नसती आली का? शंकराचार्यांना प्रॉपर्टी जमवता नसती आली का? परकाया प्रवेश करून ज्यांनी राजाच्या शरीरामध्ये स्वतःचा देह म्हणजे सूक्ष्म देह टाकला, त्यानंतर काही काळ राज्यकारभार करून त्या प्रश्नाचे उत्तर दिले, त्यावेळेला त्यांना जमीन किल्ले आपल्या नावाने करून घेता आले असते की नसते? स्वतः ते राजाच्या देहात असताना. आद्य शंकराचार्यांना केलं नाही हो असं. छाटी आणि वल्कल घेऊन राहिले, कमंडलू घेऊन पाणी प्राशन केलं. धातूचं भांड सुद्धा वापरलेलं नाही आचार्यांनी. दुधी भोपळ्याचा कमंडलू करतात, माहिती असेल तुम्हाला. आता श्रेय प्रेया प्रयोजन कर्तव्यतया ताभ्याम बद्ध इत्युच्यते सर्व पुरुषः. पण श्रेय मार्ग आणि प्रेय मार्ग दोन्ही मार्गात बंध आहेत, लक्षात ठेवा. श्रेय मार्गात कर्तव्य रूप बंध आहे आणि प्रेय मार्गात अविद्या रूप बंध आहे. हे माझं कर्तव्य आहे म्हणतात. दोन्ही मार्ग वर्णाश्रम दिकानी चालणाऱ्या माणसाला बद्ध करता. कर्तव्य भावनेनी दोन्ही मार्गामध्ये बद्ध होतो. मग आता अहो, दोन शिवाय तिसरा मार्गच नाही, म्हणजे बद्ध होणेच आहे. या माईक जगामध्ये बद्ध होण्याशिवाय पर्याय नाही. मग ह्यातनं रस्ता जर काढायचा असेल तर सद्गुरूंची कृपा. नाही तर माझं कर्तव्य बुद्धी, माझी कर्तव्य बुद्धी, मरेपर्यंत कर्तव्य बुद्धीच संपत नाही. एका मार्गाचा त्याग केल्याशिवाय दुसऱ्या मार्गाचा अवलंब करता येत नाही. एकाच वेळी दोनही मार्गांचा अवलंब करता येत नाही. कळताय? नीट कळताय? पण 60 नंतर हे कळणं फारसं उपयोगाचं नाही. हे 25 नंतर कळायला पाहिजे. केव्हा कळायला पाहिजे?
ज्या वेळेला आपण धंद्याला लागतो, ज्या वेळेला आपण नोकरीला लागतो, जेव्हा आपण लाथ मारेन तिथे पाणी काढेल या मनोवृत्तीने जगामध्ये उतरतो, तेव्हा कळलं पाहिजे. तारुण्य आणि नेमस्क तेव्हा कळलं पाहिजे. म्हातारा झाल्यानंतर, रिटायर्ड झाल्यानंतर पैसे खाऊ नये असं म्हणण्याला काही अर्थ नाहीये. एका मार्गाचा त्याग केल्याशिवाय दुसऱ्या मार्गाचा अवलंब करता येत नाही. मी प्रेयसही मिळवेल आणि श्रेयसही मिळवेल हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. माझे एक मित्र होते, ते म्हणाले मी आता खूप कमावून घेतो आणि मग फक्त तपश्चर्याच करीन. त्यांचा मग अजून यायचा आहे. त्यांचा मग अजून यायचा आहे. अजूनही पहिलेपेक्षा आणखीन जास्त दमानी प्रॅक्टिस करायची. आता नावलौकिकही झालेला आहे. त्याचा उपयोग करून घ्यायचा. तमः प्रकाशवत हे दोन मार्ग परस्पर विरोधी आहेत, परस्पर भिन्न आहेत. अंधार आणि प्रकाश जसे एकत्र येऊ शकत नाही, तसं विद्या स्वरूप श्रेयस मार्ग आणि अविद्या स्वरूप प्रेयस मार्ग हे एकत्र येऊ शकत नाही. म्हणून विद्या स्वरूप श्रेयस मार्गाचा स्वीकार आणि अविद्या स्वरूप प्रेयस मार्गाचा त्याग जो करतो त्याला साधू म्हणतात. काका म्हणतात, म्हणून श्रेय आणि प्रेय विरुद्ध परस्पर उभय एक टाकणे तेची होय एक सिद्ध. एक टाकणे तैची होय एक सिद्ध. काय सुंदर ओवी आहे काका. आचार्य म्हणतात, यदि उभे अपि कर्तुम स्वायते पुरुषेण किमर्थम प्रेया एव आदत्ते बाहुल्येन लोका इति उच्यते. दोन्ही मार्गाचं अनुसरण करण्याचं जर स्वातंत्र्य मनुष्याला आहे, तरीही मनुष्य प्रेयस मार्गाला का निवडतो? कळतंय, आईस्क्रीम खाल्ल्यावर दम लागेल, साखर खाल्ल्यावर शुगर वाढेल, तरीही प्रेयस मार्गाला का निवडतो? विदंती मर्त्या प्रायेण विषयाम पदमापदाम तथापि भुंजते कृष्ण तत्कथम शश्वराजेत. भागवतामध्ये अज्ञानी मर्त जीवांना या विषयामुळे क्षणाक्षणाला अनेक संकट प्राप्त होतात. कुत्रा, गाढव, बोकडाप्रमाणे विषयांच्या भोगामध्ये रत झाल्यानंतर त्यांना पुढे दुःखही झेलावे लागतात. तरी सुद्धा श्रेयस आणि प्रेयस निवडीचं स्वातंत्र्य असताना सुद्धा माणूस प्रेयसाचा का त्याग करतो, प्रेयसाचा का स्वीकार करतो आणि श्रेयसाला का बाजूला टाकतो? बहुतांश लोक मनाला रुचेल असंच वागतात, मनाला आवडेल असंच करतात, बुद्धीला पटेल तेच करतात, पण शास्त्र सांगतो तसं नाही करत. म्हणून श्लोक सांगतात, श्रेयस्य प्रेयस्य मनुष्यमे तत् ततौ संपरित्य विविनक्ति धीराः श्रेयो हि धीरो भी प्रेयोसी वृणीते प्रेयो मंदो श्रेय क्षेमाद वृणीते. दुसरा मंत्र सुरू झाला. श्रेय आणि प्रेय परस्परात मिसळून माणसाजवळ येतात. दोन्हीचा नीट विचार करूनच बुद्धिमान निवड करतो. विवेकी पुरुष प्रेयाला दूर सारतो आणि श्रेय स्वीकारतो. पण मंद बुद्धीचा जो मनुष्य असतो तो चरितार्थाच्या अपेक्षेने मी होमिओपॅथी शिकलो आहे, होमिओपॅथीचा डॉक्टर आहे. सगळ्यांनी सांगितलं की लोकांना एवढं काही होमिओपॅथी घेण्याकडे इच्छा होत नाही. आपलं पोट कसं भरेल, काही काळ ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू, पुढे होमिओपॅथीवर शिफ्ट होऊ. ते काही झाले नाही कधी. यांनी पैसा अधिक मिळतो, इकडे मिळत नाही. आपण जे शिकलो त्याच्याशी प्रामाणिक असावं. शास्त्रांनी आपल्याला जे सांगितलं
त्याच्याशी जर आपण प्रामाणिक राहिलो, योगक्षेमम वहाम्य, आपल्या रक्षणाची जबाबदारी भगवंताची असते, हे कधी विसरू नये. म्हणून आयुष्यामध्ये एक अॅनासिन सुद्धा मी प्रिस्क्राईब केलेलं नाहीये. माझे मित्र ऑनलाईन वर आहेत, ते ओळखतात मला. प्रेयसाकडे धावणं फार सोपं आहे. सत्यम स्वायत्ते. श्रेय किंवा प्रेय निवडीचं स्वातंत्र्य मनुष्याला आहे हे खरं. तरी सुद्धा निवड माझ्या स्वाधीन असताना सुद्धा मी योग्य निवड का करत नाही, प्रेयसाकडे का धावतो? एकदा आम्हाला नर्मदेच्या काठी पलीकडच्या गावाला जायचं होतं. गावाचं नाव आठवलं तर सांगतो. कठीण परिस्थिती होती आणि नर्मदा फुगते आहे, पूर वाढतोय, अशा स्थितीत होती. काठ सोडून दिले होते आणि नर्मदा पुष्कळ अलीकडे आली होती आश्रमात. दोन्ही काठांच्या भरभरून पलीकडे गेली होती. पूर वाढता होता आणि आम्हाला त्या गावाला जायचं होतं. हिला नाव आठवत असेल तर ही सांगू शकेल. आम्ही नावाडी निवडला. अगदी कमी पैसे सांगणारा नावाडी सोडून दिला. मध्यम पैसे सांगणारा नावाडी पण सोडून दिला. पण एक नावाडी असं म्हणाला, की एवढ्या मोठ्या पुरात नेणं फार कठीण काम आहे. मी तुम्हाला नेऊ शकतो, पण पैसे जास्त लागतात. त्याचं बोलणं ऐकत राहिलो. त्याने हळूहळू सांगितलं, काही पुरातल्या लोकांना सुद्धा मी बाहेर काढून आणलं आणि आम्ही सर्वाधिक पैसे जो नावाडी मागत होता त्याला नेलं आणि सुखरूप विमलेश्वर. हा बिमलेश्वर. विमलेश बिमलेश्वर नावाचं ठिकाण होतं. मोरटक्का म्हणजे खेडीघाट, जिथे गजानन महाराजांची नाव बुडली. त्या खेडेघाटला आम्ही बसलो नावेमध्ये आणि विमलेश्वर नावाच्या पहिलं तीरावर गेलो. पूर स्थितीत असताना सर्वाधिक पैसे मागणाऱ्या नावाड्याला आम्ही निवडलं. तुम्ही म्हणाल, त्याच्यात काय विशेष आहे? खरं आहे, तुमचं म्हणणं खरं आहे. तुम्ही सुद्धा तेच करता जे मी करतो. समजा कारनी जायचं असेल तर तुम्ही चांगला ड्रायव्हर निवडता की कसाही ड्रायव्हर चालतो तुम्हाला कमी पैशातला? नाही चालत ना. निर्व्यसनी ड्रायव्हर हवा असतो की व्यसनी ड्रायव्हर हवा असतो? गतीच्या अधीन झाणारा ड्रायव्हर हवा असतो की गतीवर नियंत्रण करणारा ड्रायव्हर हवा असतो? ट्रेंड ड्रायव्हर हवा असतो की ट्रेनी ड्रायव्हर हवा असतो? आम्ही कार आपली असताना ड्रायव्हर कसा निवडतो? 100 रुपये जास्त लागले तर चालतील, पण कमी वेगात नेणारा, योग्य पद्धतीने चालणारा निर्व्यसनी ड्रायव्हर आपण निवडतो ना. मग या ठिकाणी जर आपण श्रेयस मार्ग निवडतो तर मोक्षाच्या वेळेला प्रेयसाकडे का धावावं? म्हणजे आपल्याला योग्य मार्ग निवडण्याची कुवत आहे आपल्यामध्ये. म्हणून श्रुती म्हणते, श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेतः. मग का बरं असं होतं? का बरं असं होतं? विषयासक्ती नाडी अज्ञान वशे, काका म्हणतात 14व्या ओळीत. प्रेय आणि श्रेयाची जी जोडी आहे, येर येरी घेई दडी विषयासक्ती सक्तासी नाडी अज्ञान वशे. तो विषयासक्त असतो, त्याला अज्ञान घेरून घेत. माणूस स्वतःला खूप हुशार समजतो आणि मग चालत नाही कसंही. आणि मग चार दोन शाब्दिक कोट्या केल्या म्हणजे माणूस हुशार असतो असं त्याचा अर्थ होत नाही. लोक त्याला भलेही बुद्धिमान समजो, तो भलेही व्यवहार कुशल असो, त्याच्याजवळ भलेही वाक चातुर्य आणि वैभव असो, पण ती खरी बुद्धिमानी नव्हे जो मोक्षाकडे वाटचाल करतो.
गुरूंनाच सांगतात. तुम्हाला तर सगळे अभ्यास करणारे मिळाले, माझ्यासारखाच एक अडाणी मिळाला. तुमचं भाग्य समजा की तुम्हाला शिकवायला लोक मिळाले. वाक्चातुर्य आणि वाग्वैभवाने मोक्ष नाही. त्या वेळपुरता वेळ मारून नेला जाईल एखाद्या वेळेस, परंतु आनंदामध्ये परिवर्तित होणार नाही. अतीव दुःखामध्ये तो जाऊन पडतो आणि त्याच्यासाठी गड्डा त्यांनीच खोडला असतो. गुरु सांगण्याचा प्रयत्न करतात, पण ऐकून घेण्याची मानसिकता नसते. त्या खोल गड्ड्यामध्ये तो स्वतःच खोडलेल्या गड्ड्यामध्ये जाऊन पडतो बुद्धी चातुर्याने. मग कोण चतुर? सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्म कृत. आचार्य म्हणतात, साधनतः फलतश्च मंद बुद्धीनाम. साधन आणि साध्य फळ याचा विचार करणारा मंदबुद्धीद्वाला असतो. फलाचा आशा करतो, साधनाचा विचार करतो, हे करू की ते करू. विचार हे साधन योग्य आहे की आपलं आपलं नाम बरं. साध्याचा विचार न करता फलाचा विचार करतो. नेमकं ध्येय फलप्राप्ती नाही आहे, आनंद प्राप्ती आहे. आणि आनंद हे फल नाही आहे हे त्याला कळलं नाही. म्हणून मोक्ष हे फल नाही आहे. बंधनाला आम्ही विटलो असल्यामुळे मोक्ष मिळवावा असं म्हणावं लागतं. माणूस आपली विवेक शक्ती गमावून बसला की योगक्षेमाचा विचार करतो आणि त्याप्रमाणे प्रेयस मार्गाचं, आवडणाऱ्या मार्गाची निवड करतो. करड्याची धाव कुपापर्यंत. बेमालूम मिश्रण असतं. मी देह आहे ही अज्ञानात्मक दुर्बुद्धी. मी देह आहे ही अज्ञानात्मक दुर्बुद्धी. ही श्रेयस मार्ग निवडण्याच्या आड येते आणि मोहवशामध्ये माणूस श्रेयस आणि प्रेयसाचं बेमालूम मिश्रण असतं, दूध आणि पाण्यासारखं. पण हंस त्याला कसा वेगळा करतो? पाणी बाजूला टाकतो आणि फक्त दूध प्राशन करतो. त्याच्याही समोर दोन्ही एकत्र आलेले असतात, म्हणून संतांना हंस म्हणतात. सोहम हंसा, हंसा सोहम स्वरूपी तन्मय झाला. ही खरी सेवा आहे. ही खरी सेवा आहे, ज्यांनी स्वरूपाकार होईल. ही खरी बुद्धिमानी आहे, ज्यांनी स्वरूपाकार होईल. याच्या आड काय येत असेल तर ते प्रेयस येत. एक शब्द प्रयोग करतो. सुईनी कापड जोडता येतं. वस्त्र जर फाटलं असेल तर ते सुई दोऱ्याने जोडता येतं. सुई दोऱ्याने जर शिलाई केलेली असेल तर सुईनी ते उखडता पण येतं. म्हणजे सुई जोडण्याचंही काम करते आणि काढण्याचंही काम करते. पण आचार्यांनी फार सुंदर शब्द वापरलाय, मनसा शिव्यती. मनानी माणूस जेव्हा शिवतो, मनसा शिव्यती. मनुष्य जेव्हा आपल्या मनाने शिवतो, मनानी संबंध जोडतो. हा माझा मुलगा, ही माझी पत्नी, हा माझा पती, हे माझं घर, हे माझं गाव, हे माझं राष्ट्र, हा माझा देश. मनाने शिवलं. कशाने जोडलं हो? शिवलं म्हणजे मनाने शिवलं. मनसा शिव्यती. इतकं आवडलं मला हा आचार्यांच्या भाष्यामधला शब्द. माणूस मनाने शिवतो हे. मी या जातीचा, तो त्या जातीचा. आणि मग मनाने बांधलेली जी बंधनं आहेत, भाऊ बहीण पत्नी मुलगा मुलगी नात नातू आई वडील, ही बंधनच आम्हाला पुन्हा
श्रेयस मार्गाकडे जाऊ देत नाही. मनसा सिव्यती. मी स्वतः निरपेक्ष व्यापक आहे, हे श्री गुरूंनी सांगितल्यानंतर सुद्धा माझ्या समोर एवढी कर्तव्य आहेत, मी साधन कसं करू असा विचार येतो. आणि बंधनातून सुटण्याऐवजी एकदा कर्तव्य पूर्ण करू आणि मग बाहेर पडू असं वाटतं. कर्तव्य शेवटपर्यंत पूर्णच होत नाही. मनसा सिव्य. मग त्या सुईनी जसा कापड जोडता येतो, तसा त्याच सुईनी शिवण काढता सुद्धा येते. म्हणून विवेकाच्या सुईनी मग काय करायचं, या दोघांची शिवण काढायची आणि काढल्यानंतर वेगळेपणाने राहायचं. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. आवडेल का हो? प्राण तोही वेचावा. श्रेयस आणि प्रियसाला भिन्नपणे विवेकाने जर बघता आलं ना, तर यांचा वेगळेपणा करता येतो. नाहीतर पहिल्या अध्यायातला अर्जुन कसा होता हो? अर्जुन पहिल्या अध्यायातला रडका, सतत कुरबुर करणारा, दूध आणि पाणी वेगळं करणारा होता का हो? सत्य आणि असत्य त्याच्या डोक्यात शिरलं होतं का हो? नाही. सत्य हे माझं स्वहित आहे, जे स्वहितासी जागते, प्रिय सारिती परते, श्रेयाची घेती धीरते राज. जीवलगाला सुद्धा बाजूला करता आलं पाहिजे. मंदाताईंनी मला शिकवलं होतं. अतिशय कठीण प्रसंगामध्ये मी होतो आणि काय करावं असा प्रश्न पडला. मंदाताई म्हणे, मी फक्त एक सुभाषित सांगते, काय करायचं तुम्ही ठरवा. मंदाताईंनी मला एक सुभाषित सांगितलं. त्यजेत एकम कुलस्यार्थे, ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत, ग्रामम पद जनस्यार्थे, आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. बिकट प्रसंगामध्ये होतो. ज्यांना आपलं म्हटलं त्या सगळ्या लोकांनी मला दूर टाकलं. काय करावं कळत नव्हतं. त्यांना सोडवत नव्हतं आणि ते मला धरू इच्छित नव्हते. त्यजेत एकम कुलस्यार्थे, मंदाताईंनी सांगितलं. अर्थ आहे, कुळाचा जर उद्धार होणार असेल तर एक माणूस कामी लागला तरी, संपला तरी चालेल. ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत, गावाचा उद्धार होणार असेल तर एक घर नष्ट झालं तरी चालेल. ग्रामम पद जनस्यार्थे, देशाचा जर भलं होणार असेल ते गाव नष्ट झालं तरी चालेल. आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत, मोक्ष मिळणार असेल तर पृथ्वीचा त्याग केला तरी चालेल. त्यांच्या या सुभाषिताचा मी एवढा वेळ विचार केला, मी कधी लिहून नाही ठेवलं. मला पाठ झाला आणि मला माझा मार्ग गवसला हो. हा श्रेयस मार्ग आहे. ह्या मार्गाने सद्गुरूंपाशी आलो आणि यातून सद्गुरूंनी मला श्रेयसाच्या बंधनातून पण बाहेर काढण्याचा रस्ता सांगितला. कारण दोन्ही बंध रूप आहेत. पण श्रेयसाच्या बंधनातून सद्गुरू सोडवतात, प्रेयसाच्या बंधनातून विवेकाने सोडावं लागतं. स्वतःला सोडवून घ्यावं लागतं विवेकाने. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणा निर्वेद मायान नास्त्य कृता कृतेन. कर्माची फळं अनित्य आहे, ओळखून घेता आलं पाहिजे. मुंडकोपनिषद सांगतं. आणि फलासक्तीपासून निवृत्त झालं पाहिजे. माणसाने निर्भीड झालं पाहिजे. माणसाने निर्भय असलं पाहिजे. माणसाने अनासक्त असलं पाहिजे. जोपर्यंत पंच विषयांची आसक्ती आहे,
जोपर्यंत पंचभूतांचा हव्यास आहे तोपर्यंत भयमुक्त होण्याची शक्यताच नाही. तो भयभीतच असतो. मी जर असं केलं तर माझा पैसा संपेल, मी जर असं केलं तर लोक मला विचारणार नाही, असं झालं तर माझी किंमत राहणार नाही. मग तू चुकीच्या मार्गाने भरपूर धन कमवायचं आणि आपली किंमत करून घ्यायची. तुला आत्मज्ञान होण्याची शक्यता नाही. मनुष्याने स्वैर वागावं का, विषय लंपट वागावं का, लाचार व्हावं का, भोगासक्त व्हावं का, भिकाऱ्यासारखं वागावं का? वाक्य आहे, गुरु लाघवम विविनक्ती. आचार्य म्हणतात विषयात लाघव दोष आहे आणि विषयात गौरव दोष आहे. लाघव दोष आणि गौरव दोष हे दोनही दोष विषयामध्ये आहेतच. नाण्याला दोन बाजू असतात, आपल्याला एकच बाजू दिसते. आणि म्हणून आता लाघव दोष गौरव दोष समजून घ्या. एवढं समजावून सांगण्या इतकं कठोपनिषदात वेळ नाही. लक्षात, नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा जीवनाला दोन बाजू असतात. आणि दुसरी बाजू आपल्याला हलकीशी कळते, विवेक दृष्टीने ती आमच्या मनामध्ये ठसत नाही. संत सान्निध्य. संघ सत्सु विधीयताम साधना पंचकम. म्हणून संतांच्या सान्निध्यात राहा, म्हणून आचार्यांच्या सान्निध्यात राहा. आम्ही कुठे भेटायला येऊ? जाऊ द्या. ते जर स्वीकारलं तर कायम आनंद स्वरूप होतो माणूस. म्हणून आचार्य म्हणतात, चौ संपरित्य विनिविक्त हा धीरा, म्हणजे विवेक. आणि म्हणून धैर्य लागतं. एवढं धैर्य आज पूर्ण करतो. जरा मोठा आहे विषय, पण 5 मिनिटं अधिक लागले तरी आजच्या दिवस एवढं धैर्य एक 5-10 मिनिटं जास्त लागू शकतात. विवेकाच्या लाटेत जो वाहून जात नाही त्याला धीर म्हणतात. काम विकाराच्या लाटेत, क्रोध विकाराच्या लाटेत, भय विकाराच्या लाटेत, अहंकार विकाराच्या लाटेत. नाहीतर मग पाण्याच्या लाटेमध्ये वस्तू वाहून जाते नदीमध्ये, हे सगळ्यांना माहिती आहे. पण पाण्याच्या लाटेमध्ये मगर वाहून नाही जात. पाण्याच्या लाटेमध्ये कासव वाहून नाही जात. पाण्याच्या लाटेमध्ये बेडूक वाहून जात. आम्ही बेडूक आहोत की प्रवाहाविरुद्ध पोहणारे वीर आहोत? परमार्थ वीरांचं क्षेत्र आहे. कालच मी एका साधकाला फोनवर सांगितलं, पळकुट्यांचं क्षेत्र नाही आहे परमार्थ. काय करू हो, कसं करू हो, रडक्यांचं क्षेत्र नाही आहे परमार्थ. तुम्ही बरं सांगता, पण माझ्या अवतीभोवतीचं वातावरण तसं नाही हो. माझी तब्येत तशी नाही हो, माझी आर्थिक स्थिती तशी नाही हो, माझं वय निघून गेलं हो, आधी कळलं असतं तर करता आलं असतं हो. ते असे हेल काढू हो वाले परमार्थाचे खरे अधिकारीच नाही. कोणी डिवचलं, कोणी अपमानित केलं, कोणी चिडलं, कोणी संतापलं, कोणी भडकलं, त्यावेळेला आपली वृत्ती शांत ठेवता आली पाहिजे. याला धीर म्हणतात. हा पराक्रम साधा पराक्रम नाही आहे. चिडणं कोणालाही शक्य आहे, हात उगारणं कोणालाही शक्य आहे, संतापणं कुणालाही शक्य आहे. किड्याला सुद्धा तुम्ही धरलं तर तो प्रतिकार करतो. आपल्या अंतःकरणाचा बॅलन्स फक्त मनुष्य सांभाळू शकतो. त्याला धैर्यवान म्हणतात. धीरस्तत्र न मुह्यती. अरे देहत्यागाच्या वेळा सुद्धा तो विचलित होत नाही. कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. म्हणून भगवंत म्हणतात, तान स्थितिक्षस्व भारत. अरे तू भारत आहेस, तू ज्ञानामध्ये रत होणारा अर्जुना, तान स्थितिक्षस्व. इथे थांब, पॉज. एका संतांनी इथे पॉज शब्द वापरला. क्षणभर थोडस विश्रांती घे. विश्रांती घेतली की तो अविचाराचा जो मोठा फ्लो असतो ना, तो निघून जातो आणि विवेकाचा उदय होतो. मग तो विवेक आपल्याला बरोबर मार्गदर्शन करतो. पण पहिल्यांदा अविद्येचा, अविचाराचा मोठा लोंढा असतो, पण तेवढ्यामध्ये गेलं नाही पाहिजे.
समोरचा माणूस आपल्यावर कडाडला आहे, कोसळला आहे, अपमानित करतो आहे, त्या क्षणाला माझा बॅलन्स मला जर थोडा वेळ ठेवता आला, तर नंतर माझा विवेकच मला सांभाळून घेतो. हे गुह्य सांगतोय. फक्त तेवढा वेळ स्वतःला सांभाळून ठेवायचं. तिथे विवेक नाही, थोडस ताण तितिक्षस्व, तिथे तितिक्षा लागते आणि मग विवेक जागा होतो. विकाराच्या निमित्ताने लाटेत सापडल्यानंतर सुद्धा ज्याचं चित्त विकृत होत नाही, तो त्याने खरं सुकृत केलाय. जो आपल्या चारित्र्यापासून च्युत होत नाही. आचार्य म्हणतात, विकार हेतौ सती विक्रियन्ते येशाम न चेतांसी स एव धीराः. आपल्या चारित्र्यापासून, माझं चारित्र्य काय आहे, नाही तर बस चारित्र्य शब्दाचा अर्थ आमच्या मनामध्ये एक विकृतच आहे फक्त, बस. आनंद स्वरूप असणं हे माझं चारित्र्य आहे. आनंदापासून न ढळणं हे माझं चारित्र्य आहे. नाही तर चारित्र्य फक्त पतिव्रतेलाच असतं असं नाही आहे. पत्नीव्रत हे माझं चारित्र्य आहे व्यवहार्यतः. पण मूळ चारित्र्य काय आहे, आनंद स्वरूप असणं हे माझं चारित्र्य आहे. मी जर काम क्रोध विकारांच्या, दोषांच्या आणि विकारांच्या, मन विक्षेप आवरण, 3 दोष आणि षडविकार यांच्या जर अधीन जात असेल, तर माझं चारित्र्य हनन झालंय लक्षात. आणि ते मी केलाय, दुसरा नाही करू शकत. आपलं चारित्र्य हनन दुसरा नाही करू शकत. पारमार्थिक चारित्र्याबद्दल बोलतोय, दुसरा नाही करू शकत, कधीच नाही करू शकत. माझ्या मनाने मी विकाराला वश झालो तरच विकार मला वाहून घेऊन जाऊ शकतात, नाही तर विकाराची ताकद नाही मला वाहून घेऊन जाणे. आचार्यांनी खूप सुंदर सांगितलंय, धियम रती ती धीरा. काल मला संस्कृत तज्ञ दिसल्या होत्या. आचार्य भाष्य त्याच्यामुळे उद्घृत करायची इच्छा होते. ज्यांना कळतं ना त्यांना सांगताना अजून चांगलं वाटतं आणि बाकीच्यांनाही या गोष्टींचा फायदा होतो. बुद्धीला जो मनोवृत्तीच्या प्रवाहात वाहू न देता शास्त्र धर्म संस्कारात ठेवतो, तो धीरा. जर एवढं शास्त्र आणि धर्म कळत नसेल ना आपल्याला, एवढा अभ्यास जर झाला नसेल ना, तर आपल्या सद्गुरूंचं आचरण बघावं. बस झालं काम तुमचं. श्री गुरूंचं प्रत्यक्ष आचरणाचा जर आपण अभ्यास करत राहिलं, तर धैर्य आपोआप येतं. श्री गुरु काय करतात हो, आपल्या बुद्धीच्या प्रेरकाशी ऐक्य करतात. आणि इथे आमचं संतुलन ढळल्यामुळे बुद्धी ही वृत्तीशी ऐक्य पावते आणि निघून जाते. आणि संत काय करतात, त्या बुद्धीची प्रेरणा देणारा जो प्रेरक आहे त्याच्याशी ऐक्य करतात आणि ते स्थिर राहतात. कळतंय का मी काय म्हणतोय? बुद्धी विचारांच्या प्रेरकाशी ऐक्य करते, त्याच्यामुळे ती विवेकयुक्त स्वरूपापाशी जाऊन मिळते. जात असतं की नाही, जात्यामध्ये असे गहू टाकतात. आता ते गहू, एका गव्हाने दुसऱ्या गव्हाला म्हटलं की मी तुझा मित्र, तू माझा मित्र, आपण दोघ जण एकाच पोत्यात होतो, एकाच शेतातून निघालो, आपल्याला सगळं बाहेर काढलं, आपल्याला पोत्यामध्ये बंद केलं, की तो एवढे वर्षाचा आपला संबंध आहे, तू आणि मी, आपण किती जवळचे आहोत. आता जात्यात पडले आहे. आता जवळीकतेचं नातं सोडा आणि एकमेकांच्या जवळ राहण्यापेक्षा दोन गव्हांनी खुंट्याच्या जवळ जो गहू राहतो, तो जात्यामध्ये भरडल्या नाही जात. जो दाणा खुंट्याच्या जवळ राहतो जात्याच्या, तो भरडल्या नाही जात. बाकी एकमेकांना धरून असणारे दाणे दाणे कितीही एकता दाखवो, एकी दाखवो, ती एकी सुद्धा त्यांची पिठामध्ये रूपांतरित होऊन जात. म्हणून एकाला धरणं महत्वाचं आहे, इथे एकीचं महत्व नाही.
म्हणून प्रकाशकाला धरा. खुंटा काय आहे? प्रकाशक आहे. खुंटा काय आहे? वृत्तीचा प्रेरक आहे. म्हणून आपल्यावर संतापणाऱ्याची वृत्ती बघण्यापेक्षा त्या वृत्तीचा प्रेरक बघायचा. तो प्रेरक मी आहे हा विचार करायचा. आता खुंटा सापडला. बुद्धीची मर्यादा बुद्धीनी जाणून घेऊन बुद्धत्वामध्ये प्रवेश करायचा आणि ब्रह्मरूप व्हायचं. आम्हाला आवडेल का हो? मी आज 10 मिनिटं जास्त घेणार आहे सांगून दिलंय. काही जणांना दुःखाचं पांघरून ओढवून घेण्याची सवय असते. सुखही मिरवतात आणि दुःखही मिरवतात. किती मिरवतात? मिरवतच राहतात. काय ऊन, काय ऊन, काय ऊन. काय थंडी, काय थंडी, काय थंडी. अवकाळी पाऊस, अवकाळी पाऊस, कशाला? एवढे वेळ रेकॉर्ड घासण्याची काय गरज आहे? कुत्र्याला खांडूक झालं, सुखही मिरवायचं आणि दुःखही मिरवायचं. माझ्या मुलासारखा चांगला मुलगा कोणीच नाही, असूच शकत नाही या जगात. 25 वर्ष हेच वाक्य चालतं. 25 वर्ष एक वा दिवस होऊन जातो आणि एकदम उलटफेर होतो. सुख मिरवलं ना की दुःख मिरवावंसच वाटतं. कारण आता दुःख मिरवल्याशिवाय तो राहूच नाही शकत. आम्ही इतकं हलक्यामध्ये आयुष्य घेतो. जे आयुष्य आम्हाला ब्रह्मरूप परमानंद रूप करून देत आहे, ते आयुष्य आम्ही हलक्यात घ्यावं का? पण आम्हाला कौतुकाची खूप सवय असते. मग त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणामही आम्हाला भोगावे लागतात. नातू झाला की लगेच कृष्ण आला, कृष्ण आला, कृष्ण आला, माझा कृष्ण आला, माझा कृष्ण आला. लगेच तो कृष्ण होऊन जातो. 5 वर्षांनी त्या कृष्णाचा कंस कधी झाला कळत नाही. 5 वर्ष तो नातू कृष्ण राहतो आणि 5 वर्षानंतर त्याचा कंस कधी झाला कळत नाही. आणि मग म्हणतात जावयाचं पोर. मग आतापर्यंत तू कृष्ण म्हणत होतास ना, मग आता तुझी भाषा का बदलली? पहिले खूप सुख मिरवायचं, खूप सुख मिरवायचं, खूप सुख मिरवायचं. मग दुःखाला उगाळत बसायचं. काही लोकांना असे झोके घ्यायची सवयच असते. भगवंत म्हणतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, शीतोष्ण सुख दुःखदा, आगमापायी नो नित्य. ते आगमापायी आहे, ते निगमापायी आहे. मग काय करायचं? ताण स्थिती क्षस्व. इथे धीर धरता आला पाहिजे हो. मग दुःख सुखम धीरम तो मृतत्वाय कल्पते. आपला धीर शब्द चालू आहे बरं का दुसऱ्या मंत्रामधला. धीरस्तत्र न मुह्यती. हे धैर्य, हे काही डेअरिंग करणारं धैर्य नाही आहे. काही डेअर्ड माणूस असतो ते नाही आहे. या धैर्याला अचाट ताकद लागते. आपल्या मनाला विचलित न होऊ देण्याला अचाट ताकद लागते. नाही तर ताकदही वापरतात आणि शेवटी गमावून बसतात. इतक्या विपरीत परिस्थितीतही मी शांत राहते, तरी तुम्हाला त्याची किंमत नाही. माझ्या शांतीची किंमत दुसऱ्याला कशी राहील? माझ्या शांतीचा अनुभव जर मला आला असेल, तर माझ्या शांतीचा अनुभव दुसऱ्याला कसा येईल? मी उपद्व्याप केला नाही एवढाच त्याला भाग कळेल. पण माझ्या शांतीचा अनुभव त्याला कसा येईल? पण माझ्या शांतीचं कौतुक दुसऱ्यांनी करावं असं वाटणं ही अशांती नाही आहे का आतमध्ये? माझ्या शांतीला सर्टिफिकेट कोणी द्यावं? सद्गुरूंशिवाय सर्टिफिकेट देण्याची लायकी नाही जगात कोणाची, अधिकार नाही आहे कोणाचा. आणि सद्गुरूंनी सर्टिफिकेट द्यावं अशी मनात वृत्ती जरी निर्माण झाली तरी अशांती निर्माण झालेली सद्गुरूंना लगेचच कळते. सर्टिफिकेट लिहायचं असेल तर ठेवून देतात.
काही लोक प्रयत्न करतात काकांकडून पद मिळालं पाहिजे. पद मिळण्याच्या प्रयत्नाने पद मिळतंय का? लांगुली चालनाने पद मिळतंय का? हातपाय दाबून पद मिळतंय का? समोर समोर करून मिळतं का? त्यांना दाखवावं लागतं का? ते तुझ्यात नाही आहेत का? सुख दुःख आणि वेदना ज्याला त्रास देत नाही त्याला धैर्यवान असं म्हणतात. आम्हाला क्षुल्लक गोष्टी छळत राहतात. देवाला डागण्या देत सुटतो. वीज गेली तरी आम्ही ओरडतो. वरणच पातळ झालं, भातच फडफडा झाला, चटणी तिखटच जास्त झालं. चिरेत साखर कशाला एवढी घातली हो? तुम्हाला तर माहिती आहे आजकाल गोड कोणी खातं का? पदार्थात मीठच कमी झालं. वस्तू जरा जास्त तळल्या गेली बरं. थोडी कमी तळल्या गेली असती तर बरं झालं. त्यामुळे खुसखुशीतपणापेक्षा त्याला जळकेपणाचा जास्त स्वाद आलाय. पक्वान्नाची मला हवी तशी चव जमलीच नाही. काय करावं? मिळालेल्या वस्तूमध्ये ईश्वराची कधी कृपा आहे हे आमच्या लक्षातच येत नाही. विचलित न होता स्थिर आणि शांत चित्ताने तेवढी वस्तू तुम्हाला सेवन करायला काय अर्थ? ज्याला निंदा सहन होत नाही ना, तो स्तुती पचवू शकत नाही. पक्क लक्षात ठेवायचं. आपल्याला नावं ठेवलेले जर आपल्याला सहन होत नसतील, तर आपण स्तुती सहन करतो या भ्रमात राहू नका. आपल्याला स्तुती पण सहन नाही होत, लक्षात घ्या. तुल्य निंदा स्तुतीर्मौनी. आधी निंदा सहन करून दाखवा. आणि सहन म्हणजे सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम. आचार्यांनी तितिक्षेची जी व्याख्या केली आहे ती अशी आहे. सहन करणे शब्दाचा अर्थ स्वीकारणे असा आहे. डॉक्टर काका सांग, सहन करणे म्हणजे तुम्ही बोला आम्ही ऐकून घेतो, पाहू पुढे वेळ आली की तुम्हाला निपटून घेऊ, हे सहन करणं अपेक्षित नाही आहे. त्याचा आतमध्ये लकीरच निर्माण होत नाही, याला सहन करणं म्हणतात. हे धीरत्व आहे. परमार्थातलं धैर्य हे ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही हो. परमार्थ तो धीर आपल्याला दिसत नाही, तो धीर आपल्याला अनुभवता येतो. धर्मशास्त्र, महापुरुष, संत यांच्या वागण्यावर, यांच्या जगण्यावर आमची जर पूर्ण श्रद्धा असेल आणि विवेकाने जर आम्ही परिशीलन केलं असेल, त्याचा पाठपुरावा केला असेल, तर आपण तद्रूप होऊन जातो. तम धीराः स कवयाः उन्नयंती तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वती ब्रह्मणः. जो जीवनात सत्याचं अनुसंधान करतो त्याला सत्याचा शोध लागतो. प्रज्ञाम कुर्वीत ब्रह्मणा. ज्याला ब्रह्माशिवाय अन्न विचारच नसतो तो ब्राह्मण. प्रज्ञेमध्ये अखंड ज्याच्या ब्रह्मविचार असतो तो ब्राह्मण. जातीचा ब्राह्मण अपेक्षित नाही. कोणीही ब्रह्मविचार करणार ब्राह्मण आहे, लक्षात ठेवा. पण अखंड ब्रह्मविचार. धीमंत धीर विवेकी इत्यर्थ. म्हणून आचार्य म्हणतात बुद्धिमान अशा विवेकी पुरुषाला धीरवान म्हणून संबोधल्या जात. म्हणून परांची खाणी व्यतृणाच अनुभव कश्चित भी धीरा हा प्रत्यगात्म मैक्षत. कश्चित भी धीरा हा म्हटला. काय उपनिषदांनी एक 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 सांगून ठेवलं आहे. येणार बरं का. दुसऱ्या खंडातल्या पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक आहे. दुसऱ्या खंडातला पहिल्या वल्लीतला पहिला श्लोक आहे. चला, इंद्रिय स्वभावताच बहिर्मुख असतात, विषयासक्त असतात. म्हणून धीरच असतो की जो त्याला सांभाळू शकतो. बाकीच्यांना मूढ म्हणतात. विविधम मूढ हा. मूढ अनेक असतात. मूढ जिथे गेला तिथे अडकतोच.
त्याला स्त्रीतलं सौंदर्य दिसलं तरी अडकतो, निसर्गातलं सौंदर्य दिसलं तरी अडकतो, धनाचं वैभव दिसलं तरी अडकतो, आरोग्याचं मस्त आरोग्य आहे चांगलं पाहिलं तरी अडकतो. आणि सगळं मलाच मिळावं असं वाटतं. सौंदर्यही मलाच मिळावं, आरोग्यही मलाच मिळावं, धनही मलाच मिळावं, कीर्तीही मलाच मिळावी. अरे भगवंतानी काय तुझ्या एकट्यासाठी सगळं निर्माण केलंय का? श्रेयो हि धीरो भी प्रेयोसी वृणीते. म्हणून कश्चित भी धीराहा, असा जो धैर्यवान असतो हा कुणी एखादा असतो आणि तो परमार्थामध्ये यशस्वी, त्याच्यावर सद्गुरु प्रेम करत असतात. असा क्वचित धैर्यवान जो पुरुष असतो ना, तो प्रेयसाची अपेक्षा धरत नाही, श्रेयस अंगीकारतो आणि प्रेयसाकडे पाठ फिरवतो, नाकारतो. हा श्रेय प्रेय विवेक, नीर क्षीर अचूक, पुण्यवंत जाणे एक, धनी मनाचा. याच्याजवळ बुद्धी वैभव असतो, विवेकाचं वैभव असतो. म्हणून काकांनी धनी मनाचा म्हटलाय 18व्या ओळीत. एक संस्कृत वाक्य सांगतो, भोगान भुक्त्वा वयमेव भुक्त्वा, तपो न तप्तम वयमेव तप्तः, कालो न यातो वयमेव याता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. भोगांनी मला, मी भोगांना भोगलेलं नाही, भोगांनी मला भोगलेलं आहे. मी तपाने तप्त झालो नाही, मीच तपस्येने तप्त झालो आहे. काळ गेला नाही, काळाने मी काळाला हरवलं नाही, काळाने मला गिळलं आहे. माझ्या जवळची तृष्णा म्हातारी झालेली नाही, आम्ही म्हातारी झालो आहोत. तृष्णा अजून तरुणच आहे. तृष्णा, आशा तृष्णा. आता भज गोविंदम आहे, कितीतरी आशा आणि तृष्णांवर लोक आहेत भज गोविंदम. आशा पाश शतैर्बद्ध, काम क्रोध परायणा. इंद्रियांना भोग देण्याच्या भानगडीत मी प्रेयसात गुंतून पडतो. खूप उदाहरण आहेत. मासा गळाला अडकतो, पतंग प्रकाशाच्या मागे जाऊन संपतो, प्रेयसाच्या मागे धावले. असो, हरिण, पुष्कळ उदाहरण आहे. एवढे सगळे उदाहरणं लक्षात घेण्यापेक्षा आपण एक उदाहरण हे लक्षात घ्यावं, की मी प्रेयसाच्या मागे धावतो. अरे सिरियलची वेळ झाली, सिरियलची वेळ झाली. मुक्तीच्या आड येणारा, वृत्तीला प्रतिबंध करणारा अज्ञान, हे ज्ञानानेच संपतो, लक्षात ठेवा. अज्ञान विरुद्ध ज्ञान, बंधन विरुद्ध मोक्ष. आणि म्हणून अज्ञान केवळ ज्ञानानेच घालवता येईल, कर्मानी अज्ञान घालवता येत नाही. काही जण खूप कर्म करतात, उपवास, तापास, व्रत, वैकल्य, यज्ञ, याग, कर्मच करत राहतात, आयुष्यभर खपत राहतात, झिजत राहतात. जन्म आला, पाणी वाहू वाहू, पण असं नाही होणार आहे. कर्माने मोक्ष नाही मिळत. ज्ञानात एव तू कैवल्यम, अभ्यास करावा लागेल, ज्ञानाभ्यास करा. अगदी थोडक्यात गोष्ट सांगतो. एका घरात अंधार होता, वेळ झाला तरी. आई वडील नोकरीवर होते, ते यायचे होते आणि दोघं बहीण भाऊ घरात होते. भाऊ बहिणीला म्हणतो, लहान होते दोघं, काय करायचं, हा अंधार कसा घालवायचा, घरामध्ये अंधार झालाय, काय करू. ती म्हणते, अरे आई घरी असली की नाही, ती सगळीकडे पाणी टाकते आणि फडक्याने ते घेते आणि फेकून देते. आपण असा अंधार सगळीकडे पाणी टाकू, फडक्याने हे करू आणि हा अंधार बाहेर फेकून देऊ, म्हणजे पुसपास करण्यामध्ये अंधारही चालला जाईल, खिडकीतून बाहेर जाणार आहे का. तो म्हणतो, अगं त्याच्या आधी आई केरसुणी घेऊन झाडत होती, मग असं करू, पहिले झाडणीने अंधार काढून पाहू, मग पाण्याने धुवून टाकू आणि अंधार काढून पाहू. पण झाडणीने झाडून अंधार जाणार नाही, पाण्याने किंवा फडक्याने पुसून अंधार जाणार नाही, कर्माने मोक्ष मिळणार नाही. उलट खूप कर्म केल्याने अज्ञान दृढ होतं, अज्ञान घट्ट होतं आणि त्याच बंधन होतं.
म्हणून श्रेयस करत असताना कर्तव्यरूप बंध त्याला पुन्हा तिथे अडकवतो. म्हणून श्री गुरु प्रेयो मंदो योग क्षेमात वृणीते. मंद लोक काय करतात, माझे जवळचे मित्र आहेत म्हणून थोडस एक मुद्दा हाही सांगतो. चंद्र 2.25 दिवसात जेवढा चालतो ना, तेवढं अंतर शनी 2.5 वर्षात चालतो. चंद्र 2.25 दिवसामध्ये जेवढं अंतर चालतो, शनी तेवढं अंतर 2.5 वर्षात चालतो. म्हणून शनीला मंद ग्रह म्हणतात. असा जो मंद असतो ना, त्याला मोक्ष नाही मिळत. मंदो भाग्यानु पश्यंती अंधा सूर्योदयम तथा. या मंद्याच्या भाग्यामध्ये उदय नाही. ज्याप्रमाणे आंधळ्या माणसाला सूर्योदय कळू शकत नाही, त्याप्रमाणे मंदाला ब्रह्म कळू शकत नाही. 4 मिनिटाच्या कामाला 4 तास लावणारे लोक असतात. एवढा अभ्यास मी केव्हा करू? तुला कोणी सांगितलं एवढा अभ्यास करावा लागतो? तू लाग ना कामाला. तुझी श्रद्धा तर ठेव. ग्रंथ करायचे आहे का तुला पूर्ण, की ब्रह्मरूप व्हायचंय? इतका अभ्यास कधी होईल? उपनिषद कधी वाचतील? गीता कधी वाचतील? ब्रह्मसूत्र कधी वाचतील? दासबोध कधी वाचतील? ज्ञानेश्वरी कधी होईल? नाथ भागवत गाथा कधी होईल? तुला कोणी सांगितलं एवढं करायला? गुरूंनी सांगितलं ना, एक ग्रंथ पुरे आहे रे. म्हणून काका सांगतात की रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मोक्ष मिळता येतो. याचा अर्थ रिटायरमेंट होईपर्यंत वाट पहा असा नाही आहे. इंद्रिय सतत भटकत ठेवायचे, भटक भवानी. मग रिटायरमेंट नंतर ते इंद्रिय जागेवर कसे बसतील? प्रिय विषयामध्ये खरं गोडीच नसते. दुसरा प्रिय विषय मागे आला ना, समोर आला ना, की आधीचा प्रिय विषय मागे पडतो. म्हणून तो खरा प्रिय नाहीच आहे, खोटा प्रिय आहे. योगक्षेमात वृणीते. असं अशा पद्धतीने 15 मिनिटं जास्त झालाय, पण आपण दुसरा मंत्र पूर्ण केलेला आहे. पहिल्या अध्यायातला दुसऱ्या वल्लीतला दुसरा मंत्र आज पूर्ण झाला आहे. उद्या आपण तिसऱ्या मंत्राला जाऊया. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. 15 मिनिटं अधिक घेत त्याबद्दल क्षमा मागतो. राम कृष्ण हरी. राम हरी दादा.